अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन विदर्भामध्ये होतंय, म्हणजे आपल्या राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये होतंय। सर्वसाधारणपणे नागपूर कराराप्रमाणे वर्षातलं 3 अधिवेशनापैकी एक अधिवेशन आपण नागपूरला घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होतंय। साधारणपणे आज हे विदर्भामध्ये अधिवेशन घेण्याच्या पाठीमागची धारणा, भूमिका आणि वैदर्भीय जनतेची अपेक्षा अशी असते की विदर्भामध्ये अधिवेशन झाल्यानंतर साधारणपणे विदर्भातला जो कास्तकार आहे, शेतकरी आहे, विदर्भातली जी जनता आहे, त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली जावी, त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी अधिक प्राधान्याने चर्चा व्हावी, त्यांना जो काय आपल्यावर सातत्याने अन्याय होतो असं वाटतं, आपला बॅकलॉग अजून आहे असं वाटतं, तो बॅकलॉग कमी किती झाला, तो बॅकलॉग भरून निघाला की नाही निघाला, इंडेक्स प्रमाणे विद्यमान इंडेक्स हा राज्य, जिल्हा, तालुका याच्यावर किती प्रमाणामध्ये आला, याचं कधीतरी मूल्यमापन या सभागृहाच्या माध्यमातून व्हावं आणि विदर्भाच्या जनतेमध्ये अशा पद्धतीचा विश्वास निर्माण व्हावा की आम्ही तुम्हाला सरकार म्हणून न्याय देतो आहोत, आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही आहोत, आम्ही तुमचे अधिकाधिक प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत, अशा प्रकारचा एक संदेश या सभागृहाच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेमध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये जाणं अपेक्षित असतं आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन आपण वर्षातून एक घेतो। अध्यक्ष महोदय, आपण देखील या भागातले विदर्भातले जात, बुलढाणा विदर्भामध्ये येतो ना, विदर्भातले जात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपण फक्त आता आम्ही बोलल्यानंतर काही माझे सन्मान्य सदस्य कदाचित, मी काय कोणावर आक्षेप घेत नाही, माझ्या भाषणामध्ये अडथळे आणतील, ते मला रोखण्याचा प्रयत्न करतील, परंतु इथं आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे। आमचे मित्र आकाशजी फुंडकर मंत्री झाल्यानंतर भेटतील असं वाटलं होतं, कारण भाऊसाहेब फुंडकर आणि आमचे संबंध त्यांना माहीत आहेत, ते नेहमी भेटतात, पण जरा मंत्री झाल्यामुळे भलतेच खुश आहेत। असो, तुमच्या खुशीमध्ये मी समाधानी आहे। नाही, आनंद आहे, मला मनापासून आनंद आहे। अर्थात त्यांना सुद्धा ते थोडं स्वप्नच पडल्यासारखं आहे खरं सांगायला गेलं तर, मी आणि मंत्रिमंडळामध्ये आणि तो डायरेक्ट कॅबिनेट, पण हरकत नाही, वडिलांची पूर्वपुण्याई तुमच्या वाट्याला आली याचा आम्हाला आनंदच आहे, नक्की आनंद आहे। आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन झालं असताना अध्यक्ष महोदय, या अधिवेशनाच्या माध्यमातून मी ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि विशेष करून विदर्भातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, या अपेक्षांना आपण न्याय देऊ शकलो का अध्यक्ष महोदय? आज 6वा दिवस अधिवेशनाचा आहे, माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्या मिनिटापासून हजर आहे। 6व्या दिवसामध्ये सभागृहामधला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही। पण या 6 दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली, विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योगधंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली, आम्ही संत्रा असेल, त्या ठिकाणी कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, कोकणातला आंबा असेल किंवा काजू असेल, जो शेतकऱ्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे, मासेमारी असेल, याच्यावर आम्ही जरी विदर्भात असलं तरी सुद्धा आम्हाला आमचे विषय मांडायलाच पाहिजेत आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली अध्यक्ष महोदय, ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काहीही चर्चा नाही। आज राज्यामध्ये 42 मंत्री आहेत, 42 अध्यक्ष महोदय, 42 मंत्री। अधिवेशन 16 तारखेला सुरू झालं, 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। दादा, घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत, तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली, त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। बिनखाताचे दादा, सॉरी, कामाचे नाही, तुम्ही कामाचेच आहात। बांधकाम खाता आलं तर कोकणाचं नक्की भलं कराल, पुरा विचार करा तुम्ही, कारण त्यावेळेला तुम्ही खूप मदत केली आहे, केलीत ती मी सभागृहात समोर पटलावर सांगतो, कधी मी लपवून ठेवत नाही, जे आहे ते आहे। आणि म्हणून तुम्ही बिन खात्याचे मंत्री, पण जाऊ द्या, मनातल्या मनात बाकी सरकारी सोयी सुविधा तुम्हाला मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही खुश आहात।